खाटू श्याम हे नाव सर्वांना परिचित आहे। त्यातल्या त्या राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या भागात खाटू श्यामजींचे खूप भक्त आहेत। या खाटू श्यामजींची जन्मकथा मी आपल्याला सांगणार आहे। मित्रो, आपल्या सर्वांना माहिती आहे की महाभारत युद्ध, या महाभारत युद्धामध्ये अनेक योद्धे आलेले होते। त्याच्यात एक युद्ध तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्याचं नाव होतं घटोत्कच। हा घटोत्कच महापराक्रमी होता। तो होता भीमाचा पुत्र, अर्थात तो पांडवाकडून लढत होता। एक घटोत्कचला एक पुत्र होता, त्याचं नाव होतं बर्बारिक। हा बर्बारिक जरी वयाने लहान असला तरी तो अतिशय पराक्रमी होता आणि त्याची आई खूप मोठी अशी राक्षस कुळातीलच होती ती, पण प्रचंड भक्तिवान होती आणि तिने त्या मुलाला अनेक विद्या शिकवल्या। त्याच्यामध्ये एक विद्या अशी होती की या बर्बारिककडे 3 शक्तिशाली बाण होते। या बाणांच्या सहाय्याने तो जगातील कोणत्याही व्यक्तीचा, कोणत्याही शक्तीचा नाश करू शकत होता। पण त्याला त्याच्या आईने असं शिकवलं होतं की तुला कधीही दुर्बलाची बाजू घ्यायची आहे, कारण राक्षस होते, त्यांना धर्म वगैरे काही माहिती नव्हता। तिने त्याला शिकवलं की तुला फक्त दुर्बलाची बाजू घ्यायची आहे। त्याला एक माहित होतं की कृष्ण हा जगातील अतिशय शक्तिशाली आहे आणि कृष्ण जर पांडवाकडून असेल तर याचाच अर्थ कौरव हे दुर्बल आहेत। म्हणून त्याने ठरवले की मी कौरवांकडून लढणार आहे। त्याला नाती गोती असं काही माहिती नव्हतं की पांडव आपले आजोबा वगैरे आहेत, म्हणून त्याला काही घेणं नव्हतं। त्याला एवढंच माहिती की दुर्बलाची बाजू घ्यायची, म्हणून तो कौरवांकडून युद्ध करण्यासाठी जायला निघाला। तो जात असताना कृष्णाला ही बातमी समजली, तेव्हा कृष्ण समजला की जर बर्बरिक हा कौरवांकडून लढला तर तो पांडवांचा जय होऊ देणार नाही। मग कृष्णाने त्याची युक्ती वापरली आणि त्याने बर्बरिकला थांबवलं। बर्बरिकची त्याने परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याने सांगितलं की तुझी शक्ती मला दाखव। त्या झाडाजवळ एका त्याला नेलं, त्या झाडाचं एक पान खाली पडलं, त्या पानावरती कृष्णाने पाय ठेवला आणि त्याला सांगितलं की या झाडाच्या सर्व पानांना छेद करू शकतोस का? बर्बरिकने सांगितलं हो, आणि त्याने एक बाण सोडला आणि झाडातील प्रत्येक पानाला छेद दिलेलं गेलं होतं। मग कृष्णाने त्याचा पाय बाजूला काढला तर त्याच्या पायाखाली जे पान होतं त्या पायाला सुद्धा छिद्र पडलेलं होतं। असा बर्बरीचा पराक्रम पाहून कृष्ण म्हणाले की तू आता कौरवांकडून युद्ध करू नकोस। त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं की तुला मृत्यू कृष्णाकडून येणार आहे, म्हणून त्याने सांगितले की कृष्णा, जर तुला वाटत असेल की मी कौरवांकडून युद्ध करू नये, त्याच्यावर एकच उपाय आहे की तू माझा वध केला पाहिजे। तू तुझ्या सुदर्शनाने माझं हे शिरच्छेद कर, मग तरच मग मी कौरवांकडून युद्ध करणार नाही। कृष्णाला म्हणलं काय हरकत नाही, पण त्याने सांगितले की पण त्याच्या आधी तू मला असं वर दे की हे महाभारत युद्ध जे आहे ते मी पाहू शकेल। मग कृष्ण त्याचा शिरच्छेद करतो आणि त्याचं शिर जे आहे बर्बरिकचं ते असं झाडावर राहतं आणि तिथून ते उंच झाडावरून सर्व महाभारत युद्ध बघत असतं। हे महाभारत युद्ध संपल्यानंतर कृष्ण जेव्हा अर्जुनाला घेऊन गेला आणि बर्बरिकला भेटायला, तेव्हा तो बर्बरिक त्याला विचारतो की कोणी जिंकलं युद्ध? तर अर्जुन म्हटलं की मी आणि भीमाने सर्व मारले म्हणून कौरव। तो बर्बरिक म्हटला नाही म्हणे, मी स्वतः 18 दिवसाचे युद्ध पाहिले आणि मी असं पाहिलं की भगवान कृष्णांचं हे जे सुदर्शन चक्र तेच फक्त मारत होते, सर्व दुष्टांचा संहार ते करत होते आणि तुम्ही फक्त निमित्त होतात। मग ते पाहून अर्जुनाला गर्व हरण होतं की नाही वा, कृष्णच काही सर्व करणार आहे। मग कृष्ण त्याला बर्बरिकला एक आशीर्वाद देतो की तू जसा यावेळेस दुर्बलाकडून युद्ध करत होतास तसं तू कलियुगापर्यंत राहशील आणि कलियुगामध्ये सुद्धा तुझ्याकडे जो काही थकलेला, भागलेला, हारलेला जो येईल, नडलेला, आडलेला जो काही तुझी भक्ती येईल आणि तुझ्या दारात येईल त्याला तू प्रसन्न होशील, त्याची इच्छा पूर्ण करशील। मग कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर पैसा। हा पैसा ज्याचा संपलेला आहे किंवा जो आर्थिक संकटात आहे, ज्याला असं वाटतं की मला खूप प्रगती व्हावी, आर्थिक मला मदत मिळावी, संपन्नता मिळावी, तर तो जर बर्बरिककडे, मग बर्बरिकचं नाव काय केलं? खाटू श्याम ठेवलं गेलं। श्याम
श्यामने मारलं कृष्णाने म्हणून त्याचं नाव श्याम ठेवलं. आणि खाटू हे गाव आहे रिंगसच्या जवळ 18-20 किलोमीटर ते गाव आहे खाटू. तिथे त्याचं मुख्य ठाणं असल्यामुळे खाटू श्याम असं नाव त्यांचं पडलं. आणि कृष्णाने त्याला आशीर्वाद दिला की कलियुगामध्ये सुद्धा जो कोणी तुझ्याकडे येईल त्याला तू खाटूश्याम या नावाने दर्शन देशील. जो तुझ्या दरबारात येईल म्हणजे तुझ्या खाटूश्यामला तिथे येईन तुझं दर्शन घेईल त्याची तू आर्थिक संकट दूर करशील. आणि हजारो लाखो लोकांची अशी मान्यता झाली म्हणून लोक लाखोंच्या संख्येने या खाटूश्यामजींना भेटायला जातात. जर तुम्हाला कुठे खाटूश्यामजीच्या दर्शनासाठी जायचं असेल तर रिंगस, जयपूरच्या पुढे एक रिंगस रेल्वे स्टेशन आहे, तिथे जर तुम्ही गेलात तिथून 18 ते 20 किलोमीटरवरती खाटूश्याम नावाचं गाव आहे. आणि तिथे खाटूश्यामजीचं म्हणजे बरबरीचं हे मंदिर आहे. जयपूरहून सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. आणि एकदा अनुभव घेऊन पाहायला काय हरकत आहे. जा आणि खाटूश्यामजीच्या चरणी मस्तक ठेवा, लीन व्हा, त्यांना तुमचे दुखणं सांगा, तुमची मागणी सांगा, ते तुमची नक्कीच मदत करतील आणि तुम्हाला सुखी करतील अशी मी त्यांची खाटूश्यामजीच्या चरणी प्रार्थना करतो. जय खाटूश्याम. धन्यवाद.